आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात. गणपती बाप्पाला अनेक प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दिला जातो, पण जिथं बाप्पा तिथे मोदक हे समीकरण नेहमीच ठरलेलं आहे. हे मोदक तळणीचे का उकडीचे? नैवेद्यासाठी 21च मोदक का? आणि नैवेद्य म्हणून फक्त मोदकच का? याची संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करतो. काजू मोदक, उकडीचे मोदक, मोतीचूर मोदक, माव्याचे मोदक, लाल गव्हाचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणपतीच्या दिवसात बाप्पांसाठी तयार केला जातो. पण गणपतीला मोदक इतके का आवडतात हे तुम्हाला माहीत आहे का? मोदकांच्या नैवेद्यामागे खास कारणही आहे. एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश दरवाजावर पहारा देत होते. जेव्हा परशुराम तेथे पोहोचला तेव्हा गणपतीने त्याला दारातच थांबवले. परशुराम रागावून गणपतीशी भांडू लागला. या युद्धात शिवाने दिलेल्या परशुरामाने गणेशावर हल्ला केला, ज्यामुळे गणपतीचा एक दात तुटला. जेव्हा दात तुटल्यामुळे गणपतीला अन्न चावण्यास त्रास होऊ लागला तेव्हा त्याच्यासाठी मोदक तयार केले गेले. मोदक मऊ असतात आणि त्यांना चावण्याची गरज नसते, म्हणूनच भूक लागल्यानंतर गणेशजींनी मोदक खाल्ले. तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला आहे. मोदक आवडत नाहीत अशी व्यक्ती सापडणे खरंच दुर्मिळ आहे. जर आपल्याला मोदक एवढे प्रिय आहेत तर आपल्या लाडक्या बाप्पाला ते का बरं प्रिय असू नयेत? परंतु बाप्पाला मोदकच कसे आवडतात? नैवेद्यासाठी 21च मोदक का करतात? ही संख्या कोणी निश्चित केली असेल? शास्त्रात याचे काही पुरावे आहेत का? तर हो आहेत. याबद्दल पद्मपुराणामध्ये 2 कथा सांगितल्या आहेत. त्यातली पहिली कथा अशी आहे की एक दिवस अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया माता यांनी भगवान शंकराला आणि पार्वती मातेला जेवायला बोलवले. छोट्याशा बालगणेशाला कैलासावर एकटे कसे ठेवायचे म्हणून माता पार्वती गणोबाला सोबत घेऊन आली. अनुसया मातेने पाकसिद्धी केली होती. तिघेही जण आसनावर जेवायला बसले. केळीच्या लांबसडक पानावर निरनिराळे पदार्थ वाढले होते. हे पाहून पार्वती माता म्हणजेच स्वयं अन्नपूर्णा तृप्त झाली. धुपाचा मंद सुगंध दरवळत होता. तिघेही जण जेवले. अनुसया माता आग्रह करून करून वाढत होती. पार्वती मातेचे पोट भरले. महादेवांनीही पाठोपाठ ढेकर दिली. बाल गणेश मात्र इवलेसे तोंड करून पोट भरले नाही असे हळूच म्हणाले. अनुसया मातेला हसू आलं. तिने गणोबाला विचारलं, मग काय करू तुझ्यासाठी सांग. तुला आवडतं ते करून वाढते, म्हणजे तुझे पोट भरेल. गणोबाने काहीतरी गोड करा असे सांगितले. अनुसया मातेने काही वेळातच केळीच्या पानावर लुसलुशीत दिव्य मोदक करून गणोबाला वाढले. पार्वती माता आणि महादेवालाही मोदकांचा आग्रह केला, पण भरल्या पोटी त्यांनी तो आग्रह नाकारला. गणोबाला ते दिव्य मोदक अतिशय आवडले. तो एकामागे एक असा दिव्य मोदक गट्टमगट्ट करू लागला. असे करत 21 मोदक त्यांनी खाल्ले आणि त्यानंतर माझे पोट भरले असे म्हणाले. तेव्हापासून माता देखील गणोबाला भूक लागली की अधूनमधून 21 मोदक करू लागली. पुढे पुढे तशी प्रथाच पडली की गणोबाला प्रसन्न करण्यासाठी भक्तांनी त्यांच्या पोटातून जाण्याचा मार्ग स्वीकारला. यात कथन केलेले दिव्य मोदक म्हणजेच उकडीचे मोदक असावेत. मोदकांसंदर्भात दुसरी कथा अशी सापडते. एकदा कार्तिकेय आणि गणोबा यांच्यात स्पर्धा लागली. पृथ्वी प्रदक्षिणा आधी कोण पूर्ण करणार याची. जो विजेता ठरेल त्याला मोदकाचा खाऊ मिळेल असे बक्षीस पार्वती मातेने घोषित केले. कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणेला निघून गेले तर हुशार गणोबा आईवडिलांना प्रदक्षिणा घालून हेच माझे जग आहे असे म्हणत स्पर्धेचे विजेते ठरले. आपसुकच स्पर्धेचे पारितोषिक त्यांना मिळाले. या दोन्ही कथावरून मोदक या पदार्थाचा तपशील मिळतो आणि 21च मोदक का केले जातात हे बघूया. देवी देवतांच्या काळात वाईट शक्तीच्या राक्षसांनी आधी जन्म घेतला. या सर्व राक्षसांना संपवण्यासाठी देवता उतरले. यामध्ये कंसाला मारण्यासाठी कृष्णाने जन्म घेतला तर रावणाचा वध करण्यासाठी रामाने जन्म घेतला. त्याचप्रमाणे वाईट वृत्तीच्या देवांतक आणि नरांतक या दोघांना संपवण्यासाठी बाप्पांनी विनायक या नावाने जन्म घेतला असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. देवांतक आणि नरांतकाचा वध करण्यासाठी मोठं युद्ध पेटलं. युद्ध म्हटलं की सैनिक हवेच, तर गणपती बाप्पा म्हणजेच विनायकाने 20 सैनिक घेतले होते. विनायकांनी 20 सैनिकच का घेतले याचं कारण जाणून घेऊया. त्या काळी हाताची 10 आणि पायाची 10 अशी 20 आकड्यांची आकडेमोड व्हायची, म्हणजे व्यवहारात 20 गणात पकडला जायचा. त्यामुळे विनायकांनी 20 सैनिक घेतले होते. 20 सैनिकांचा एक गण आणि या सैनिकांचे नेतृत्व करणारे गणपती बाप्पा अशी यांची कथा आहे. त्यामुळे एकूण 21, प्रत्येकाला एक एक प्रसाद मिळावा यासाठी बाप्पासमोर नेहमी 21 मोदकांचा नैवेद्य ठेवला जातो. यामध्ये 21 मोदक, 21 लाडू, 21 पेढे असे सर्व पदार्थ 21 ठेवण्याची प्रथा सुरू झाली.
मोद म्हणजे आनंद. गणपती नेहमी आनंदी असतात आणि त्यांच्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांच्या जीवनात आनंद आणतात. म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी भक्त मोदक अर्पण करतात. गणपतीला 21 मोदक अर्पण केले गेले तर त्यांच्याबरोबर इतर सर्व देवतांचेही पोट भरले जाते. याच कारणामुळे गणपतीला 21 मोदक अर्पण केले जातात, जेणेकरून त्यांच्याबरोबर इतर सर्व देवतांचेही आशीर्वाद मिळतील. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.